गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री सद्गुरु अनंत कुबल एक विनयशील विनम्र स्वभावाचा आणि प्रेमाच्या अतूट धाग्याने मैत्रीचं घट्ट नातं निर्माण करणारा एक सच्छील हृदयाचा माणूस। आज 31 जुलै 2025 रोजी सावडाव नांदगाव केंद्रबल गटातील आपल्या केंद्रप्रमुख पदाची प्रशासकीय सेवा पूर्ण करत शासनाच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। प्रथमतः श्री सद्गुरू कुबल यांच्या सेवापूर्ती कार्यकालाला आमच्या मंगलमय हार्दिक सदिच्छा। असे जगावे जगतानापण प्रेम जगावर शिंपित जावे, आपुलकीच्या नात्यामधुनी परस्परांना जोडित जावे। या उक्तीप्रमाणे श्री सद्गुरू कुबल यांनी आपल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीत मैत्रीचं नेटवर्क उभं केलं। वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे हा त्यांचा मूळ गाव। निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य आणि सागराचं अथांग सानिध्य लाभलेल्या या नयनरम्य परिसरात श्री कुबल यांचं बालपण गेलं। खरं तर त्यांच्या कुटुंबाला शिक्षकी सेवेची ज्ञानव्रती परंपरा त्यांच्या आजोबांपासूनच लाभली आहे। तीच परंपरा त्यांचे वडील, काका आणि कुटुंबातील बरेच जण शिक्षकी सेवेचा हा वारसा पुढे नेत आहेत। आणि हीच प्रेरणा घेऊन श्री कुबल यांनी अध्यापक विद्यालय मिडबाव येथे D.Edची पदवी प्राप्त करत शिक्षकी सेवेची परंपरा पुढे सुरू ठेवली। 1 ऑगस्ट 1987 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नातूनगर येथे त्यांनी आपल्या शिक्षकी सेवेला प्रारंभ केला। परंतु अवघ्या 2 वर्षातच त्यांना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याची संधी मिळाली आणि 15 फेब्रुवारी 1989 रोजी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अणाव दाबाचीवाडी येथे उपशिक्षक म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली। मूलतः शांत विनम्र स्वभाव, विद्यार्थी प्रियता आणि ज्ञानपिपासू वृत्ती यामुळेच त्यांनी आपली शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली। जिल्हा परिषद शाळा अणाव नंबर 1, कुंदे नंबर 1 अशा कुडाळ तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकी सेवेची काही वर्ष अध्यापन करत 2003 पासून त्याने कणकवली तालुक्यातील ओटो नंबर 1 येथे सहशिक्षक आणि केंद्र शाळा सावडाव नंबर 1 येथे पदवीधर शिक्षक म्हणून सेवा बजावली। देवगड तालुक्यातील तोरसोळे नंबर 1 आणि कणकवली तालुक्यातील सावडाव खलांत्री या शाळांमध्ये काही काळ मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केलं आहे। पुढे 2012-13 मध्ये त्यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली। देवगड तालुक्यातील केंद्र तोरसोळे आणि कणकवली तालुक्यातील केंद्र साळिस्ते आणि केंद्र खारेपाटण असा केंद्रबल गटांचा प्रशासकीय प्रवास करत 1 जुलै 2023 रोजी सावडाव केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला। या 2 वर्षांच्या केंद्रप्रमुख कार्यकालात नांदगाव केंद्राचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळत त्यांनी दोन्ही केंद्रातील शाळांचे प्रशासकीय मार्गदर्शक आणि समन्वयक म्हणून भूमिका बजावली। दोन्ही केंद्राचे एक कार्यतत्पर केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या शाळा भेटीतून शाळांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आणि उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक केले, प्रोत्साहन दिलं। अनेक शिक्षकांशी, पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी स्नेहाचे नाते निर्माण केले। आपल्या या 2 तपाहून अधिक शिक्षकी सेवा कालात आणि 1 तपाहून अधिक प्रशासक केंद्रप्रमुख कारकिर्दी कधी पद, प्रतिष्ठा आणि मानसन्मान, पुरस्कार यांची अभिलाषा न बाळगता निस्पृह भावनेनं कार्य केलं। तरीसुद्धा त्यांच्या या सेवाकालाची दखल घेत काही सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरवही केला आहे।
आदर्श केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांना मान्यवरांनी सन्मानित केलं आहे. हे श्री कुबल यांच्या आजवरच्या कार्याचं संचित आहे. श्री सद्गुरू कुबल एक उत्तम प्रशासक आणि त्याचबरोबर शिक्षक संघटनेचे कुशल नेतृत्व त्यांनी केलं आहे. केंद्रप्रमुख श्री सद्गुरू कुबल आज आपल्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत असले तरी याहीपुढे अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांमध्ये त्याच ऊर्जेने कार्यरत राहून समाजाभिमुख आदर्श उभा करतील अशी खात्री आहे. त्यांच्या सहचारिणी स्नेहल कुबल या आरोग्य खात्यातून सेवानिवृत्त झाल्या असून त्यांची खंबीर साथ त्यांना लाभत आहे. चिरंजीव गणेश आणि सचिन हे उच्च शिक्षित असून ते आपला स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. असं हे सुखी कुटुंब, सुखी परिवार. श्री सद्गुरू कुबल यांना आजच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचा पुढील जीवनप्रवास उत्तम आरोग्य संपन्न जावो आणि त्यांना अधिकाधिक सामाजिक सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो या प्रेमपूर्वक सदिच्छा. धन्यवाद.